हे नाटक ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सद्य परिस्थिती जी काही प्रत्येक घरात चालू आहे त्याच्यावर डिपेंड हे नाटक होतं. आणि आत्ता नाटक ओपन झाल्यानंतर प्रेक्षक जे बघून जात आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देतोय की अरे हे आमच्या घरातच घडतंय असं वाटतंय. आत्तापर्यंत 75 प्रयोगांचा टप्पा असा हसत हसत पार झाला आणि कळलं नाहीये कधी 75व्या प्रयोगापर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय. आणि नाटकाला एकूणच जो काही रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा तो दणदणीत आहे. आणि ज्यावेळी नाटक असं धोधो चालतं त्यावेळी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि मुख्य म्हणजे निर्माता म्हणून खुश असतोच नेहमी. तर यातले कलाकार जे आहेत नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद किंवा मी हे फक्त हास्य जत्रेतले आहेत म्हणून नाही आहेत, परंतु ते त्या त्या भूमिकेत चपखल बसतायत आणि ते त्या त्या भूमिकेला योग्य न्याय देत आहेत म्हणून ते आहे. दिग्दर्शन करत असताना कलाकारांना पण सांगतो की ज्यावेळी जे नाटक तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतं ना त्यावेळी ते नाटक चांगलं असतं. आम्ही 50व्या प्रयोगाला पद्मश्री मिळाल्याबद्दल अशोक मामांचा आणि अच्युत पालवांचा सत्कार केला होता. तर त्यावेळी अशोक मामांनी जे काही भरभरून कौतुक केलं नाटकाबद्दल, तर ज्या व्यक्तीला आपण ज्यांची नाटकं ज्यांचे फिल्म्स बघत मोठे झालो त्या व्यक्तीने आपल्या कलाकृतीबद्दल इतकं भरभरून कौतुक करावं हे खूप भारी आणि टच करणारं होतं. काही संदेश पोचवायचा असेल तर तो सिरियसली सांगायला गेलं तर बऱ्याचदा असं वाटू शकते की हा काय मोठा शहाणपणा शिकवतोय मला किंवा काय, पण त्याच संदेशावर जेव्हा आपण हसत खेळत भाष्य करतो त्यावेळी ते जास्त रिलेट होतं. आज आपल्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता असे मल्टी टॅलेंटेड असलेले आणि त्यांना पाहिलं की त्यांच्या अभिनयाने आपल्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही असे प्रसाद खांडेकर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. त्यांना भेटण्याचं निमित्त म्हणजे थेट तुमच्या घरातून ह्या नाटकाचा 75वा प्रयोग आहे आणि नाटकासंदर्भात आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. सर, मला सुरुवातीला सांगा तुमचा मूड कसा आहे? अरे 75वा प्रयोग आहे म्हटल्यावर मूड नो डाऊट खूपच चांगला आहे. कारण आत्तापर्यंत 75 प्रयोगांचा टप्पा असा हसत हसत पार झाला आणि कळलं नाहीये कधी 75व्या प्रयोगापर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय. आणि नाटकाला एकूणच जो काही रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा तो दणदणीत आहे. आणि ज्यावेळी नाटक असं धोधो चालतं त्यावेळी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि मुख्य म्हणजे निर्माता म्हणून खुश असतोच नेहमी. नक्कीच पुढेही प्रयोग तुमचे असेच दणदणीत चालावे. सर, थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या टायटल बद्दल काय सांगाल? नाटकाचा कंटेंट किंवा कॉन्सेप्ट हा मुळात प्रत्येक घराघरात घडणार आहे. हे नाटक ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सद्य परिस्थिती जी काही प्रत्येक घरात चालू आहे त्याच्यावर डिपेंड हे नाटक होतं. आणि आत्ता नाटक ओपन झाल्यानंतर प्रेक्षक जे बघून जात आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देतोय की अरे हे आमच्या घरातच घडतंय असं वाटतंय. आमच्या घरातल्या सिच्युएशन्स आम्हाला दिसत आहेत नाटकात किंवा घरातलीच पात्र आम्हाला नाटकात दिसत आहेत. माझे बाबाही असेच आहेत किंवा मीही असाच आहे, माझी बहीण अशीच आहे, माझी आई अशीच आहे. सो प्रत्येक घराघरात घडणारं हे नाटक आहे. सो आणि ज्यावेळी थेट तुमच्या घरातून हे आम्ही रसिकांना सांगतोय त्यावेळी ते डायरेक्ट कनेक्ट होतं नाटक असं आम्हाला वाटतं. त्यामुळे टायटल ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सगळ्यांनाच खूप भारी वाटलं आणि आम्ही टायटल फायनल केलं. ते नक्कीच विषय कसा सुचला सर? तुम्ही रियालिटी शो पण दाखवला आहे नाटकात माझ्या माहितीनुसार, तर विषय कसा सुचला? कसं आहे की काही संदेश पोचवायचा असेल तर तो सिरियसली सांगायला गेलं तर बऱ्याचदा असं वाटू शकते की हा काय मोठा शहाणपणा शिकवतोय मला किंवा काय, पण त्याच संदेशावर जेव्हा आपण हसत खेळत भाष्य करतो त्यावेळी ते जास्त रिलेट होतं. आपण त्याला थोडा शालजोडातलं म्हणू शकतो किंवा काय. सो हा कॉन्सेप्ट बरेच दिवस डोक्यात घोळत होता आणि ज्यावेळी लेखक म्हणून सामाजिक भान ठेवून सुद्धा लिखाण करावं लागतं. म्हणजे हास्यजत्रेचं लिखाण करत असताना विनोदी लेखन करतच होतो, परंतु त्याच वेळी एक लेखक किंवा अभिनेता म्हणून सामाजिक भानही जपावं लागतं. आणि बऱ्याचदा गप्पा मारताना इतर लोकांशी बोलताना हा विषय सहज, इन्क्लुडिंग मी, कारण नाटकात आम्ही कम्युनिकेशन गॅप या विषयावर बोलतोय की घरातला संवाद हरवलाय, आपापसातला संवाद हरवलाय. आणि ते मलाही स्वतःलाही जाणवत होतं की नाही यार, असं बसून फार कमी वेळ मिळतो की घरातल्यांसोबत आपण गप्पा मारतोय, एकमेकांना समजून घेतोय किंवा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटतात, काही शाळेतले मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले तर आपल्याला वाटतं की अरे नाही हे उत्तम चाललंय, पण ज्यावेळी भेटल्यावर कळलं की नाही आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यामुळे कम्युनिकेशन गॅप ही सध्या दिसणारी लहान पण खूप मोठी होत चाललेली समस्या आहे आणि ह्या विषयावर भाष्य करायचं होतं, परंतु त्याला काहीतरी एक
वेगळा लेअर पाहिजे, एक वेगळी फोडणी पाहिजे, म्हणून त्यात आम्ही रियालिटी शोचं एक आवरण दिलं आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे मी हे बोलू शकतो की रंगभूमीवरील पहिला रियालिटी शो हा लाईव्ह जो चाललाय तो हा आहे. बिग बॉस पण येत आहेत तिथे काही जाण्याचा? नाही विचार नाही झाला नाही. आणि उत्तम चाललं सोनी मराठीवर हास्य जत्रेत जोरात चाललंय, तर असं काही मानस नाहीये. सर, हास्य जत्रेचेच कलाकार दिसत आहेत आपल्याला नाटकामध्ये, तर कलाकारांची निवड कशी केली? मुळात यातले कलाकार जे आहेत, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद किंवा मी, हे फक्त हास्य जत्रेतले आहेत म्हणून नाही आहेत, परंतु ते त्या भूमिकेत चपखल बसत आहेत आणि ते त्या भूमिकेला योग्य न्याय देत आहेत म्हणून ते आहे. म्हणजे आता मी, नम्रता राऊत, प्रथमेश असेल, आम्हाला सगळ्यांनी विनोदी भूमिकेत हास्य जत्रेच्या माध्यमातून पाहिलंय, परंतु विनोदासोबत एक वेगळा गंभीर शैली सुद्धा प्रत्येक अभिनेत्याकडे किंवा अभिनेत्रीकडे आहे. ते या भूमिकेत चपखल बसत होते. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हास्य जत्रेचे शेड्यूल ॲडजस्ट करताना काही प्रॉब्लेम होणार नाही हा एक डोक्यात हेतू होताच. सो अशा पद्धतीने कलाकारांची निवड झाली आणि कलाकारांना नाटक ऐकल्यावर त्यांनी पहिल्याच झटक्यात सगळ्यांना आवडलं आणि त्यांनी होकार दिला. सर, नाटकाबद्दल तर जाणून घेतलं, आता तुमचं पात्र काय आहे, तुमची भूमिका काय आहे नाटक? या दीपक कदम या मध्यमवर्गीय बापाची भूमिका मी करतोय. कदम फॅमिलीतला तो मुख्य आहे जो सतत हिशोब आणि कर्जाचे हप्ते आणि मुलांची करिअर, मुलांचं भविष्य, घरातल्या सध्याच्या बाबी, सध्याच्या गरजा, इथपासून ते सोन्याचा भाव वाढलाय, ट्रम्पने टॅरिफ वाढवलंय, म्हणजे हे जागतिक टेन्शन पण त्याला आहे. असा सतत त्या आर्थिक विवंचनेत आणि त्या टेन्शनमध्ये जगत असणारा हा बाप आहे. पण त्याचवेळी एक मनाचा कोपरा त्याचा हळवा सुद्धा आहे लेकरांबद्दल, त्याच्या किंवा घरच्यांबद्दल, बायकोबद्दल, जे नाटकातनं त्याचं एक वेगळं रूप प्रेक्षकांसमोर येतं. म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं झालं तर माझ्या तोंडी क्लायमॅक्सला एक वाक्य आहे की तो मुलाला सांगतो की बाप म्हणून माझंही प्रेम आहे, माझं प्रेम नाही आहे असं नाही आहे, बापाचं प्रेम असतं, ते फक्त आयांसारखं दाखवत नाहीत. हे वाक्यात मी त्या कॅरेक्टरचं सार सांगेन. हो, नक्कीच. आपल्याला आईबद्दल जास्त ऐकतो आपण, वडिलांबद्दल थोडं कमी ऐकतो. आणि सर, केमिस्ट्री कशी आहे? म्हणजे आता हास्य जत्रेमध्ये तर आम्ही तुमची पाहतोच, नाटकामध्ये कशी केमिस्ट्री सहकार्याबद्दल गमती जमती काय घडतात? नम्रता आणि मी या नाटकात प्रमुख भूमिका असं नाही बोलता येणार, कारण साईचं साई पत्र प्रमुख भूमिकेत आहेत तसं पाहायला गेलं तर नाटकात. कारण आम्ही पूर्ण 2.5-3 तास सगळे पात्र किंवा सगळे कॅरेक्टर स्टेजवर आहेत, त्यामुळे मी प्रमुख भूमिका वगैरे असं बोलणार नाही. परंतु नम्रतासोबतचं माझं हे दुसरं नाटक आणि याच्या आधी आम्ही सिनेमातही एकत्र काम केलं आहे. नाटक म्हणून हे माझं दुसरं तिच्यासोबतचं व्यावसायिक नाटक. आणि स्किट्स तर आम्ही असंख्य केलेत, त्या शेकडो स्किट्स केलेत. त्यामुळे आणि प्रथमेश म्हणा किंवा ओंकार राऊत म्हणा, भक्ती म्हणा, भाग्यश्री म्हणा, यांच्यासोबतचं दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून माझं पहिलंच नाटक आहे. परंतु पहिल्या आम्ही रंगीत तालमी दरम्यान किंवा रिहर्सल्स दरम्यानच ते इतके जेल झालो एकमेकांमध्ये आणि इतकं बॉन्डिंग झालं आहे, त्यामुळे सहकलाकार, आर्टिस्ट म्हणून सगळ्यांसोबत छान गिव्ह अँड टेक झालं आता. आणि त्याच्यामुळेच प्रयोग उत्तरोत्तर रंगत चालला असं मी म्हणेन. एखादी मजेशीर गोष्ट अशी आठवते? अरे बापरे, खूपच होतात ग अशा. म्हणजे सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर होतो आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढलाय. म्हणजे बारामती, लातूर, सोलापूर, नांदेड, अकलूज, अंबेजोगाई, गोवा, कोकणात जाऊन आलो, पुन्हा नाशिकला जाऊन आलो. अख्खा महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला आत्ता ऑगस्ट महिन्यात. सो त्या दौऱ्यात इतकी धमाल केली आहे सगळ्यांनी, इतकी धमाल केली आहे की विचारू नको. आणि फक्त नाटकाचा दौरा नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत, तिथल्या देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाऊन आलो, आम्ही परई वैजनाथला जाऊन आलो, आम्ही नांदेडला गुरुद्वाराला जाऊन आलो, आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो, आम्ही तुळजापूरला जाऊन आलो. सो एकूण दौऱ्यातच खूप धमाल चालली आहे. आणि मी म्हटलं तसं रियालिटी शो आहे, त्यामुळे त्यात थोडंसं इम्प्रोव्हायझेशन्सला आणि सुटायला बऱ्यापैकी स्कोप आहे. सो दर प्रयोग म्हणतो आपण, म्हणजे दर शोची एक सिच्युएशन वेगळी असते, आजूबाजूची लोक वेगळी असतात. आणि यातही आम्ही डायरेक्ट थेट
रियालिटी शो असल्यामुळे ऑडियन्स सोबत संवाद असल्यामुळे बऱ्याचदा इम्प्रोव्हायझेशन्सला जागा असतात आणि मग तेव्हा नाटकाच्या प्रयोगात म्हणून खूप धमाल पण येते की बऱ्याच गोष्टी ऑन द स्पॉट पण इम्प्रोव्हाइज होतात आणि त्यावेळी सहकलाकार कसं रिॲक्ट करतात, तिथे त्यांचं उत्तर काय असतं, त्याच्यातही धमाल येते. सर, नक्कीच तुमचं हे पहिलंच नाटक आहे, तरी तुम्हाला विचारा वाटतंय यशस्वी नाटक असणं म्हणजे नेमकं काय? पहिलं नाटक म्हणजे निर्माता म्हणून. हो, निर्माता. कारण माझं दिग्दर्शक म्हणून 23वं नाटक आहे. नाही, निर्माता म्हणून पहिलंच नाटक आहे आणि मी थँक्स म्हणेन तुमच्या मराठी मोडच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिकांना की निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर निर्माता प्रजाकार प्रोडक्शन, सोहम प्रोडक्शनच्या अंडर केलेलं आम्ही पहिलंच व्यावसायिक नाटक होतं आणि पहिल्याच व्यावसायिक नाटकाला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच मी आभार मानेन. कारण मी आता बघतोय की आमच्या बऱ्याच प्रयोगांना रिपीट ऑडियन्सही बरेच आहेत. म्हणजे काही ठिकाणी नम्रताचे किंवा माझे डायलॉग्स चालू असताना पुढचे डायलॉग्स कधी कधी ऑडियन्समधून ऐकायला येतात. ते आम्हाला कळते की अरे अच्छा, आज रिपीट ऑडियन्स पण बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नाटकाची यशस्वीता ह्याच्यातच आहे की एकदा पाहिल्यानंतरही प्रेक्षकांना ते नाटक पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतंय आणि यातच खरी गंमत आहे. आणि मी खरंच लकी आहे, नशिबवान आहे, भाग्यवान आहे की रसिकांनी माझ्या मी निर्मित केलेल्या पहिल्याच नाटकाला इतका भरभरून प्रतिसाद दिला. असा एखादा मुवमेंट प्रेक्षकांचा की प्रतिक्रिया मिळाली अशी काही खाजी लक्षात आहे तुमच्या? खूप अशा प्रतिक्रिया आहेत. मध्यंतरी एका प्रयोगाला एका अंध मुलांचा एक ग्रुप आला होता आणि त्यांचे काही व्हिडिओज मला त्यांच्यातल्या एका प्रेक्षकाने शेअर केले. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं ते आले त्याही. तर ते नाटक त्यांचे थ्रूआउट प्रयोगाचे इतके ग्लिम्सेस त्यांनी पाठवलेले मला. सो ते फक्त ऐकत होते नाटक. म्हणजे मी असं बऱ्याचदा दिग्दर्शन करत असताना कलाकारांना पण सांगतो की जे नाटक तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतं ना, तर ते नाटक चांगलं असतं. म्हणजे तुम्हाला त्रास होता कामा नये ते नाटक ऐकताना. म्हणजे बऱ्याचदा आधी आकाशवाणीवर, नभोवाणीवर सुद्धा नाटकं चालायची, त्यावेळी ती ऐकायला इतकीच भारी वाटायची. तर नाटक ज्यावेळी ऐकायला चांगलं वाटतं त्यावेळी ते खूप छान असतं. तर त्या अंध मुलांचे त्या लोकांनी ग्लिम्सेस पाठवले होते, काही व्हिडिओज पाठवले होते मला चालू प्रयोगातले. त्यात ते विनोदी प्रसंगानं इतके खळखळून असत होते आणि आमच्या शेवटच्या टुवर्ड्स क्लायमॅक्स जाताना नाटक जसं जसं गंभीर होत जातं तसं त्या गंभीर प्रसंगांना ते इतके ढसाढसा रडत होते. तर तो एक प्रेक्षकांचा खूपच लक्षात राहिलेला मला एक अनुभव आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही 50व्या प्रयोगाला पद्मश्री मिळाल्याबद्दल अशोक मामांचा आणि अच्युत पालवांचा सत्कार केला होता. तर त्यावेळी अशोक मामांनी जे काही भरभरून कौतुक केलं नाटकाबद्दल, तर ज्या व्यक्तीला आपण ज्यांची नाटकं, ज्यांचे फिल्म्स बघत मोठे झालो, त्या व्यक्तीने आपल्या कलाकृतीबद्दल इतकं भरभरून कौतुक करावं हे खूप भारी आणि टच करणारं होतं. सो गावागावात गेल्यानंतर पण असे बरेच प्रेक्षक भेटतात जे नाटक, कारण थोडासा रियालिटी आणि आत्ताचा न्यू जनरेशनचा फॉर्म आहे नाटकाला. सो आम्ही आधी थोडंसं, मला लेखक दिग्दर्शक म्हणून साशंकता होती की गावात खेडेगावात गेल्यानंतर हे नाटक लोकांना कसं ॲक्सेप्ट करतील, हा फॉर्मॅट कळेल का, किंवा त्यांचा काही गोंधळ नाही ना होणार. परंतु खेडेगावात सुद्धा अगदी काष्टविष्ट लुगडं नेसून आलेल्या आजी सुद्धा नाटकाबद्दल इतकं भरभरून बोलत होत्या, तेव्हा मला कळलं की नाही, हे नाटक तळागाळापर्यंत पोहोचतंय. म्हणजे क्लाससोबत मासला सुद्धा हे नाटक आवडतंय. नक्कीच सर, 75व्या प्रयोगाने असेच प्रयोग होत राहावेत. शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना हेच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही जशी साथ दिली, आम्ही 2 ऑक्टोबरला, म्हणजे आज 24 ऑगस्टला आम्ही 75वा प्रयोग करतोय. कट्टू 2 ऑक्टोबरला आम्ही पुढचे 25 प्रयोग पूर्ण करून 2 ऑक्टोबरला आमचा शतक महोत्सवी 100वा प्रयोग करतोय. सो ह्या प्रवासात तुम्ही इतकी भरभरून साथ दिली आहेत आणि मला माहिती आहे तुमच्या जोरावर आणि तुमच्या प्रेमावरच यापुढे 100, 200, 300, 500, 1000 प्रयोगांचा टप्पा आम्ही नक्की गाठू. लवकरच नाटकाचे इंटरनॅशनल टूर पण सुरू होत आहेत. आम्ही ऑक्टोबर एंडला कॅनडाला फ्लाय करतोय, त्यानंतर मिडल ईस्ट म्हणजे दुबई, अबुधाबी, त्याचसोबत मार्च एप्रिलमध्ये आम्ही अमेरिकेत येतोय, US ला येतोय, ऑस्ट्रेलियात येतोय, युरोपमध्ये येतोय. सो जशी महाराष्ट्रातनं, भारतातून बँगलोरवरनं विचारण्यात आली आहे प्रयोगासाठी, दिल्लीवरनं विचारण्यात आली, इंदोरवरनं विचारण्यात आली आहे. सो महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातून आणि तसेच जगभरातून नाटकाला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय आणि आम्ही जेवढं जमेल तेवढं प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू येत्या दिवसात. नक्कीच. मराठी मूड मनोरंजन, मराठी मूडकडनं तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच देशभरात प्रयोग करत राहा.
थँक्यू सो मच मराठी फूड. थँक्यू. थँक्यू सर.